हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज काल स्मिताताईंनी एक कॉमेंट घातली आहे, त्याला उत्तर देते. आधी कॉमेंट वाचा, तुम्ही पण वाचू शकता. कालचेची व्हिडिओला आहे. वो आंटी, यू यूज टू डू गुड जॉब. Then make a video on how used to manage job and family in your time, how your in-laws used to behave. Because nowadays mostly I have seen in big cities or in educated families, they bring good-looking, educated working woman as daughter-in-law to their house, and then they make that daughter-in-law not only a maid but also a slave. And these in-laws all the time behind her to do all the things and perfect also. Mother-in-law will not do help, and she neither allows anyone to help the daughter-in-law, and afterwards tells to people that the daughter-in-law doesn't take care of them, doesn't do anything in the house. They even take all the daughter-in-law's jewelry and expect to give car or bike or house to the in-laws. Nice video. You are right. God bless you, auntie. हा स्मिता ताईंचा प्रश्न आहे. ओके. आमच्या वेळेला म्हणा किंवा माझा पर्सनल मी सांगते. मी लग्न होऊन आले म्हणजे सासरे गेल्यावर वर्षश्राद्ध झाल्यावर आमचं लग्न झालेलं होतं, त्यामुळे सासरे नव्हते, सासूबाई होत्या. पण माझ्या सासूबाई खूप चांगल्या होत्या, खूप प्रेमळ होत्या. मी सासरी आल्यावर मग जॉब करायला लागले का, म्हणजे आधी करत होते तर स्टेट बदलला की आपल्याला माहीत आहे, आपले सर्व्हिस बुकमध्ये वगैरे कुठेही त्याची एंट्री होत नाही, काही नाही आहे. मी इथे आल्यावर, त्यामुळे लग्न झाल्यावर सर्व्हिसला लागले. माझा मुलगा लहान होता, सासूबाई बघत होत्या, त्यामुळे मला त्यांचा खूप चांगला सपोर्ट होता. आता ह्या ताई लिहिलेला आहे, हल्ली कसा सुनांकडनं खूप अपेक्षा करतात, तसलं काही आमचे सासूबाई काही केलेलं नाही. खरंच देव होते त्या, मी काही आता मागणं म्हणून म्हणत नाही, समोर सुद्धा अगदी लग्न होऊन आल्यावर शेवटी त्या जाईपर्यंत आम्ही एकत्र होतो. त्यामुळे खूप चांगल्या होत्या त्या, उत्तम गृहिणी होत्या, स्वयंपाक तरी उत्तम करायच्या. मी बऱ्याच गोष्टी सगळ्या त्यांच्याकडनंच करायला शिकलेली आहे. त्यामुळे त्यांचा हेल्प खूप आहे, त्यांच्याकडनं खूप शिकली आहे मी. इवन मी नोकरी करायला जाताना माझे मुलाला त्या बघत होत्या, त्यामुळे मला ते छोटे बाळाची काही काळजी नव्हती. आणि त्याच्याशिवाय हे ताई लिहिले, लोक कार आणि काय काय विचारतात म्हणून आमचे काहीही अपेक्षा केलेली नव्हती. आमचे आई बाबाई रीतीप्रमाणे काही करून दिलं. काही मग ह्यांच्याकडनं काही अमुक नाही दिलं, तमुक नाही दिलं, कधी काही मागणं सुद्धा ते शब्द काढलेला नाही. त्यामुळे मी तरी लकी समजते, मला चांगली माणसं भेटली. सासूबाईच नव्हे, त्यांची बहीण म्हणा, म्हणजे मावस सासूबाई, त्यांच्या मुली सख्या नणंद असल्यासारख्या वागायच्या. माझ्या सासूबाई गेल्यावर तर माझे का मावस नणंदेनं, मी नोकरी करते म्हणताना, वहिनी तुला कधी होते म्हणून शेवया पापड हे सगळं वर्षाचं वाळवंटी करून मला आणून द्यायची. विचार करा ह्याचे पलीकडे. म्हणजे खूप चांगली माणसं भेटलेली होती मला कुठेही काहीही सासरचे लोकांबद्दलही काहीही कंप्लेंट नाही.
स्मिताताई लिहिले हा तेही बघितलेला अनुभव असेल, पण मी तरी सांगीन मी व्यवस्थितपणे नोकरी करू शकले सासूबाई घरात होत्या त्यामुळे. का म्हणजे मूल लहान असताना आपल्याला माहित आहे की मोठी झाल्यावर ठीक आहे त्यांचं ती पण मॅनेज करतात, पण त्या होत्या त्यामुळे मला खूप सोपं गेलं. आणि माझा मुलगा 8th स्टँडर्डमध्ये असताना त्या वारल्या, त्यामुळे कुठला माझं कंप्लेंट नाहीये. आता मी दोन्ही बाजू सांगते. हे झालं सासूबाईंचं. आता ह्या ताई म्हणतात तसं बऱ्याच वेळेला दुसरे बाजूचं पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. काही सुना एस्पेशली हल्ली श्रीमंत घरातल्या, सगळ्या म्हणत नाहीये, काही श्रीमंत घरातल्या असतील आलेल्या, किंवा हे नोकरी करणाऱ्या, खूप आपण मिळवतो म्हटल्यावर त्यांना कोणाची गरज नाही, एस्पेशली सासरचे माणसांचे, असं वागणाऱ्या मुली पण आहेत. पण असं वागू नये. आपल्याकडे किती पैसा असू देत, काही असू देत, माणसांची गरज ही असतेच प्रत्येकाला. आणि हे बघा, बाहेर आपण काही जॉब करत असलो, काही असा, तुम्ही कलेक्टर असा, जज असा, काही असा, घरात आल्यावर तुम्ही बायको आहात, सून आहात, आई आहात, हे लक्षात ठेवायला पाहिजे. माझं तर मत आहे, आपण बाहेरनं घरात येताना आपले डोक्यावरचं मुकुट तो काढून ठेवूनच घरात एंट्री करायला पाहिजे. म्हणजे घरात तुम्ही सून आहात, एक आई आहात, एक बायको आहात, त्यामुळे ह्या गोष्टींच्या अपेक्षा असतात प्रत्येकाला. आता आपल्याला बायकांना नवऱ्याकडनं काही अपेक्षा नसतात का? किंवा सासू सासऱ्यांकडनंही अपेक्षा असतात की. त्यामुळे आपल्याकडनं काहीतरी त्यांना अपेक्षा असतात. अपेक्षा म्हणजे मी काय म्हणते, सून म्हटल्यावर असं वागायला पाहिजे, असं करायला पाहिजे, साहजिक, मला काही ते चूक वाटत नाही. आणि एक मी पाळलेला सांगते आजचे मुलींना, कधी आपले मोठे ना, सासू असेल, सासरे असतील, कोणी उलट बोलायचं नाही. ते काही सांगितलं तरी हो म्हणायचं, शांतपणानं ऐकून घ्यायचं. नाही ते त्या बोल असं का, मी असं केलंय, हेच बरोबर आहे, नाही, बिलकुल बोलायचं नाही. आणि मी आयुष्यभर हे पाळलेलं आहे. कधी मी सासूबाईंना असेल, मिस्टरांना असेल, कधीच उलटं बोललेली नाही. त्यामुळे माझा आवाज घरातनं बाहेर सुद्धा जात नव्हता. असं कोणी म्हटलं का नाही, आमचे पलीकडच्या देशपांडे वहिनी वगैरे म्हणायच्या, काकूंचा आवाज कधीच येत नाही, महेशचा येतो, बाबांचा येतो म्हणून. मग माझे मिस्टर म्हणायचे, मनासारखं झालं की कोणाचा आवाज येतो हो म्हणून. हे एक प्रकारची चेष्टाही आहे. असं काही कोणाच्याही मनासारखं सगळ्या गोष्टी होत नसतात. त्यामुळे मला काही अवघड गेलं नाही. म्हणजे कसं, मी सर्व्हिसला गेल्यावर घरातलं सगळं त्या बघत होत्या. एस्पेशली माझे मुलाचं, अगदी आता लहान बाळ असताना काही सगळं करावं लागतं की, शिशूपासून सगळं, नो डाऊट धुणं भांडेला बाई होती, पण बाकीचं सगळं किती करावं लागते. आणि स्वयंपाक करून ना, आमच्याकडे स्वयंपाकाला काही बाई पूर्वीपासून नव्हती, आत्ता सुद्धा आम्ही स्वयंपाकाला माणूस लावलेला नाही. आणि माणूस मिळाला तरी आम्ही त्याला दुसरं काम देतो, स्वयंपाक आमचा आम्ही करतो, आम्हाला आवडते म्हणून. त्यामुळे ह्या ताई विचारल्यासारखं माझं एक्सपिरियन्स मी सांगितल्यात. मला काहीच प्रॉब्लेम आला नाही, काही म्हणजे काही नाही. हॅपीली आय वॉज एबल टू डू माय जॉब. आणि घरचं सुद्धा, मी आल्यावर घरची कामं सुद्धा करायची, सगळी कामं A to Z. इवन त्या काळी आमच्याकडे वर्षाचं धान्य घ्यायचे, गहू असेल, तांदूळ असेल, डाळी असेल,
तांदूळ एवढं वाळवायचं नाही, गहू डाळी सगळ्या गच्चीवर चांगल्या वाळवून ते गार करून निवडून पावडर लावून त्याला ठेवायचं. हे सगळं मी करायचे. मी पण कधी मी नोकरी करते म्हणजे मी हे करणार नाही तर करणार नाही. घरातला प्रत्येक काम, स्वयंपाक असू देत, काहीही असू देत, आले गेलेल्यांचं असू देत, सगळं मी करत होते. त्यामुळे माझा एक्सपिरियन्स विचारलात म्हणून मला वाटलं आपण सांगावं. काहीही अवघड नाही. फक्त आजचे मुलींना मी हे सांगते, जरा समजून घ्या. तुम्ही आईवडिलांवर प्रेम करता तसंच सासरच्या लोकांवर प्रेम करा. ती माणसं पण खूप चांगली असतात. अनुभव येईल तुम्हाला. हॅव ए गुड डे.